वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेविरोधात गणेश नाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून 30 वर्ष न झालेल्या पडझडीला न आलेल्या धोकादायक तसंच न झालेल्या इमारतींमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप गणेश नाईकांनी केलेला आहे। गणेश नाईकांच्या नादाला लागला तर त्याला त्यांची जागा दाखवून देऊ असा अप्रत्यक्ष इशारा नाईकांनी शिंदेंना दिलाय। हा युनिफाईड डिसार कुठल्या शाण्याने आणला असा प्रश्न विचारला त्या ठिकाणी मी। आता तुम्ही बघा, संध्याकाळी 5 वाजल्यापासून ठाणे वेलापूर रस्ता जाम होतो का नाही होत? नंतर संध्याकाळी 7 वाजता वाशीमध्ये ट्रॅफिक नीट राहते का? हे जर हाल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा FS जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही। गणेश नाईकच्या नांदाला लागला ना, त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे। परत तसंच सांगतो, जे ते पालकमंत्री आहेत ठाण्याचे, तो त्यांचा मान आहे। आता एखादी रुसलेली बाई असते, ती कशी असे हे करते, ह्या सर्व गोष्टी करते, त्याप्रमाणे वागत आहेत। त्याला आम्ही लोक एवढी भीक घालत नाही, पण ज्या वेळेला आम्हाला वचपा काढायचा असेल त्यावेळेला आम्ही बरोबर योग्य वेळी वचपा काढू, आम्ही पण गप्प बसणार नाही। तर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचा खरं तर यांच्यामधला अंतर्गत वाद सर्वश्रुत होत आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यामधला वाद चव्हाट्यावर आलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेला गणेश नाईक यांनी विरोध दर्शवलेला आहे। दरम्यान यावरून शिवसेनेचे प्रवक्ते अरुण नाईक यांनी टीका केलेली आहे, प्रत्युत्तर दिलेले आहे, पाहूया। मला वाटतं गणेश नाईक हे या राज्यातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंत्री आहेत। त्यांना खूप अनुभव आहे। त्यांनी एकनाथ शिंदेजी यांना इशारा देण्याचा प्रयत्न करू नये, ते त्यांना शोभत नाही। आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्यापेक्षा काकणभर वरचढ आहेत, हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। मी याला दाखवून देईन, मी त्याला दाखवून देईन जागा, यापेक्षा स्वतःचीच जागा भारतीय जनता पार्टीमध्ये कशी भक्कम करता येईल याच्यासाठी प्रयत्न केला गणेश नाईक यांनी, तर ते जास्त चांगलं राहील। मला या मंत्रिमंडळात राहण्याची लाज वाटते असं ते म्हणत आहेत, तर मग आपण राजीनामा देऊन मोकळं व्हावं ना। तुम्हाला कोणी रोखलंय या मंत्रिमंडळामध्ये? आणि ठाणे नवी मुंबई ही जी काही क्लस्टर योजना आहे, ही योजना त्या विभागातील गोर गरीब तळागाळात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या हिताची आहे। जनतेला ती योजना हवी आहे। तेव्हा आपण जी काही कारणं सांगत आहेत ती कारणं न पटण्यासारखी आहेत। क्लस्टर योजना ही जनतेच्या हिताची असल्यामुळे ती योजना राबविलीच गेली पाहिजे।